नमस्कार दिग्दर्शक मंडळी, मी अतिथी दिलोय आपल्या सर्वांचंच माझ्या बोलमनातल्या पॉडकास्ट युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या समोर एक अशी स्त्री जी अतिशय कर्तबगार आहे, जिच्या कष्टानं, मेहनतीनं आणि अपार प्रबळ इच्छाशक्तीनं तिनं स्वतःचं एक छोटंसं साम्राज्य उभारलं. त्या आहेत प्रगती केक शॉपच्या सर्वेसर्वा आदरणीय सौ नीता कांबळे मॅडम. नमस्कार. नमस्कार. सर्वात पहिले तर धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिल्याबद्दल. मला सांगा, तुम्ही तुमचं बालपण कसं होतं आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्ही समोर काय असं स्वप्न बघितलं की जे मला काहीतरी बनायचं आहे? बालपण म्हणजे बोलायचं, बालपणाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे माझं बालपण अगदी साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. आम्ही 5 भावंड, 1 भाऊ आणि 4 बहिणी. मी सर्वात लहान. माझे वडील क्लासवर कर्मचारी होते, पण एवढ्या छोट्याशा पगारात पण त्यांनी आम्हाला शक्य होती त्या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा 2 गोष्टींवरती भर होता, एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे शिक्षण. त्याच्यामुळे कमी पगारामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला खाणं पिणं शिक्षण ह्या सगळ्या सुखसोयी दिल्या. आणि शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं राहिलं तर त्यांचं असं मत होतं की तुम्ही शिकायला पाहिजे. ही गोष्ट त्यांनी आमच्या मनावर लहानपणीच बिंबवली आणि ते शिकत असताना त्यांनी कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती आमच्यावरती केलेली. फक्त तुम्ही शिका, प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि चिटिंग न करता मात्र पेपर द्या. त्याच्यानंतर जे काही मार्क आम्हाला आले ते त्यांनी गोड मानून घेतले. पण आम्ही सर्व भावंड अभ्यासामध्ये उत्कृष्टच होतो. पण माझं मत अभ्यासामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात जास्त न लागता मला कला क्षेत्राकडे माझा जास्त ओढ होता. म्हणजे गायन, वादन, अभिनय हे मला जास्त आवडायचं, ते मला आता कळतंय. पण माझं शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं राहिलं तर मला 10वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये सावित्रीबाई कन्या शाळेमध्ये झालं आणि 11वी 12वी हे न्यू इंग्लिश कॉलेजमध्ये झालं अकोल्यालाच. त्याच्या पुढे पण मला शिकायचं होतं, पण 12वी झाल्यानंतर 19 वर्षी माझं लग्न झालं. पण मी शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. लग्नानंतर मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते मराठी साहित्य घेऊन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे समाजशास्त्रामध्ये केलं. आणि तुम्ही विचारलं की स्वप्न काय होती लहानपणीची. स्वप्न माझी एक नसून अनेक स्वप्न होती. जे 80% जनतेचं स्वप्न असते की प्रत्येकाला सगळ्यात पहिले शिक्षक, टीचर व्हायचं असतं. ते मला सुद्धा व्हायचं होतं, कारण मला स्वतःचं ज्ञान दुसऱ्यांना देणं फार आवडतं. आणि त्याच्यानंतर मला काही काळांतराने मला एअर होस्टेस व्हायचं होतं, कारण की त्यांचा जो शिस्तबद्ध पोशाख असतो, जे नवीन नवीन ठिकाणी ते रोज जातात, नवीन लोकांशी संपर्क साधतात, या गोष्टी फार फॅसिनेटिंग वाटायच्या. त्याच्यामुळे ते पण होण्याची मला फार इच्छा होती. त्यानंतर माझं स्वप्न बदलून मला इंटेरियर डिझायनर व्हायचं होतं. त्यानंतर मग मला शेवटी ना ऍडव्होकेट सुद्धा बनायचं होतं, जे की माझं अर्ध स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं. जे मला सरकारी नोकरी लागली त्याच्यामध्ये माझी त्या क्षेत्राची काही माहिती असते ती शिकण्याची इच्छा पूर्ण झाली. बरं, एकंदरीत पाहता माझी स्वप्न जरी बदलत गेली ना, त्यातनं 2 गोष्टी मात्र कायम राहिल्या. एक म्हणजे शिकण्याची आवड आणि दुसरं म्हणजे सतत स्वतःला नवीन क्षेत्रामध्ये आजमावून पाहण्याची तयारी. आणि मला असं वाटते की हाच गुण मला माझ्या हाच करिअर मध्ये मदत करतो आहे. अच्छा, नक्की. तुमचं जे लग्न आहे 19 वर्ष झालेलं आहे, त्याच्यानंतर घरच्या काही परिस्थिती होती, आर्थिक अडचणी आहेत, एक गृहिणी म्हणून तुम्ही काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे कसं वळला, तो कसा काय अनुभव होता आणि तिकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये यश कसं मिळवलं, या संदर्भामध्ये आम्हाला ऐकायला खूप आवडेल. बिलकुलच. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लहानपणीच आई वडिलांनी शिक्षणाचं महत्व मनावरती अगदी बिंबवलेलं होतं. त्याच्यामुळे शिकायचं तर होतच. आणि माझी ही जी इच्छा होती, मी लग्ना अगोदर माझ्या मिस्टरांना बोलून दाखवली की मला एज्युकेशन पूर्ण करायचं आहे. ऍक्च्युली मला 12वी नंतर कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज लाईफ अनुभवायची होती. कॉलेज लाईफ इन द सेन्स तिथे ज्या काही स्पर्धा परीक्षा चालतात, कॉम्पिटिशन्स होतात, डिबेट्स होतात आणि त्याच्याद्वारे तुम्हाला जो काही कॉन्फिडन्स मिळतो, स्टेज डेअरिंग मिळते, ते सगळं मला अनुभवायचं होतं. त्याच्यामुळे मी त्यांना ही इच्छा बोलून दाखवली. त्याच्यामुळे त्यांनी लग्नानंतरही मला सारखं प्रोत्साहन देत राहिली की तू शिकायला पाहिजे, शिक्षण कधी वाया जात नाही. आणि फक्त शाब्दिक त्यांनी मला सपोर्ट केला नाही, तर वेळोवेळी जेव्हा पण वेळ येईल तेव्हा माझी जी जबाबदारी आहे त्यांनी स्वतःवरती घेतली आणि मला पुढे केलं. पण लग्नानंतर काही काळानंतर अशी एक वेळ आली आर्थिक अडचणीची की त्यांच्या एकट्याच्या भरोशावरती घरचं अर्थार्जन होत नव्हतं. त्याच्यामुळे मला सामोरं होऊन काहीतरी कमवणं आवश्यक होतं. मग अशा वेळेस जर बिझनेस करायचं म्हटलं तर नॉलेज नव्हतं, भांडवलही नव्हतं. मग काय करायचं, तर मग स्पर्धा परीक्षा द्यायची आणि त्यातून नोकरी मिळवायची, असा निर्णय सगळ्याचा घरी बसून झाला.
पण मग हा निर्णय घेतला तसे, पण दिग्रसमध्ये त्यावेळेस कुठल्याच प्रकारचे शिकवणी वर्ग त्याच्यासाठी नव्हते. मग त्याकरता मला माझ्या 2.5 वर्षाच्या बाळाला इथे घरी त्यांच्याजवळ ठेवून अकोल्याला त्या शिकवणी वर्गासाठी जाण्याचं काम पडलं. तिथे गेली. 3 महिन्याचा तो कालावधी होता आणि मला माहिती होते की ही जी संधी आहे ती माझ्या आयुष्यात पुन्हा येणे नव्हे. म्हणून मग त्या संधीचं सोनं करत मी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला आणि त्या 3 महिन्यांमध्ये ज्या एक्झाम्स दिल्या त्याच्या थ्रू मला 3 ठिकाणच्या नोकरीचे कॉल आले आणि त्याच्यामधनं मग जी मला सोयीस्कर पडली, कन्व्हिनियंट पडली, जिल्हा आणि सत्र न्यायालय अकोला येथे मी लिपिक पदाची निवड केली. पण खरी स्ट्रगल तिथपर्यंतची नव्हतीच, याच्या नंतरची खरी स्ट्रगल होती. कारण माझ्या परिवाराला इथे ठेवून मला अनिश्चित वेळेसाठी आता तिथे राहायचं होतं. त्याच्यामुळे खूप काही चॅलेंजेस समोर होते. पण मग कसं असतं ना, हे जेव्हा तुम्ही एखादी अचिव्हमेंट करता, मला जेव्हा ही नोकरी मिळाली तेव्हा त्या अकॅडमी मार्फत तिथे माझ्या नावाचे बोर्ड लावले गेले. ते पाहून जो म्हणजे कौतुकाचा वर्षाव झाला. आई वडिलांच्या डोळ्यात जो आनंद होता, माझ्या मिस्टरांच्या डोळ्यात जो आनंद होता, तो पाहून असा स्वतःचाच अगदी अभिमान वाटायला लागला होता. आणि मग ती नोकरी करत असताना मग काही आव्हान आले का तुम्हाला महिला म्हणून? बिलकुल बिलकुल. तसंच पाहिलं तर ऍज कम्पेअर टू मेन, विमेनला खूप साऱ्या समस्यांना सामोरं जाऊन नोकरी करावी लागते. त्यांच्यासमोर खूप साऱ्या समस्या असतात आणि माझ्या बाबतीत असं झालं की पहिली गोष्ट तर वय कमी, घरापासून मी कधी दूर राहिलेली नव्हती. त्याच्यातल्या त्यांच्या एवढ्या छोट्या बाळाला मिस्टरांकडे सोडून मला तिथे राहायचं होतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे जी नोकरी मी करते आहे तिचा मला प्रिव्हियस कुठलाच अनुभव नव्हता. इव्हन म्हणजे त्या नोकरीमध्ये कागदी दाखल नोटीस काय असते, आवक जावक काय असते, इव्हन सरकारी लेटर कसं लिहितात, ऑफिशियल लेटर कसं लिहितात याचं सुद्धा मला ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे कठीण तर मला जाणार होते हे मला माहित होतं, पण पर्याय नव्हता. त्या जर्नीमध्ये जात असताना अशी सिच्युएशन होती, वरिष्ठ असे मिळालेले होते की ते छोट्या छोट्या चुकीपासून, म्हणजे मॅडम इथे बाणाचा न नाही नळाचा न पाहिजे इथपासून चुका काढणारे होते. पण मग ते करत असताना त्याच्यामध्ये स्वतः मी एक्सपर्टी मिळवण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी असं झालं की जे वरिष्ठ चुका काढत होते माझ्या, ते सांगायला लागले, जर का तुम्हाला परफेक्ट काम करायचं असेल तर मॅडम सारखं करा. म्हणजे असे शब्द ऐकून, कौतुक ऐकून खरंच खूप छान वाटतं. पण हा तर झाला छोट्या छोट्या किरकोळाचा भाग. तुम्ही विचारला की आव्हानात्मक प्रसंग. एक म्हणजे जो न विसरणारा प्रसंग असा की मी नोकरी करत असताना जेव्हा मला दुसरं अपत्य झालं तेव्हा मला ती 1.5 महिन्याचं बाळ घरी सोडून मला यवतमाळ येथे नोकरीवर जॉईन होण्याचं काम पडलं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता, एक छोटं 1.5 महिन्याचं बाळ आणि ती आई, त्याला दिवसभर ती घरी सोडणार, 12 तासासाठी प्रवास करून यवतमाळला जाणार, ड्युटी करून पुन्हा घरी येणार. म्हणजे दोघांची पण सिच्युएशन काय झाली असेल. म्हणून मग हा काळ मी जास्त राहू शकत नव्हती आणि जी गोष्ट नव्हती करायची, घरापासून दूर नव्हतं राहायचं, तीच वेळ पुन्हा आली. मग पुन्हा माझी 5 वर्षाची मुलगी, 1.5 महिन्याची मुलगी आणि आई, असं करून आम्ही यवतमाळला काही काळ काढला. पण मग काही वर्ष तिथे काढल्यानंतर दिग्रसला माझी बदली झाली आणि मग तिथून माझा सुकाळ सुरू झाला. मग आता खऱ्या अर्थानं आपण पाहतो की केक बनवण्याचा तुम्हाला छंद होता आणि हा छंद तुम्ही कसा जोपासला आणि याच्यामध्ये काहीतरी व्यवसाय करायचा ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? हा, ऍक्च्युली मी जसं की सांगितलं, दिग्रसला आल्यानंतर मला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळायला लागला. तर तेव्हा सखी म्हणजे आयोजित एक केकचा वर्कशॉप ठेवण्यात आला होता. तर तिथे तो केकचा वर्कशॉप मी याच्यासाठी केला की त्यावेळेला आपल्या दिग्रसमध्ये फ्रेश क्रीमचे केक मिळत नव्हते. मग त्याच्या पाठीमागे हा विचार होता की मी जर हा वर्कशॉप केला तर कमीत कमी वर्षभरातले आपले जे 5 केक असतात, म्हणजे 4 बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी, हे केक आपल्याला छान खायला मिळते. तो वर्कशॉप केल्यानंतर मला इंटरेस्ट यायला लागला केक बनवण्यामध्ये. घरात मुलींना पण आवडायला लागलं. पण अशातच काय झालं, नवरात्रीचे दिवस होते आणि आपल्या मोठ्या दुर्गा देवीजवळ आनंद मेळा लागतो. तर तिथे स्टॉल लावण्याकरता मला त्यांनी बोलवलं. तर आम्ही ठरवलं की पेस्ट्रीचा स्टॉल लावायचा आणि तिथे स्टॉल लावला आणि जसं काय की म्हणजे देवीचा आशीर्वादच पाठीशी आला. तिथून भरपूर लोकांना माहिती झालं केक बद्दल, जे की दिग्रसमध्ये फ्रेश क्रीमचे मिळत नव्हते. हा एक प्रसंग. आणि त्यानंतर आपल्या विद्यानिकेतन स्कूलमध्ये माझी मोठी मुलगी असल्याने तिने फनफेअर मध्ये मम्मी आपला स्टॉल लागलाच पाहिजे पेस्ट्रीचा म्हणून हट्ट धरला आणि तिथे स्टॉल लावला. त्यानंतर तर म्हणजे विदाऊट ऍडव्हर्टाइजमेंट लोक स्वतःहून माझ्याकडे अप्रोच करायला लागले. केकची टेस्ट त्यांना तिथे कळाली आणि त्यानंतर घरपोच मला भरपूर ऑर्डर्स यायला लागल्या. आणि मग तिथून असं ठरवलं, ही सिच्युएशन आल्यानंतर काय झालं, मी असा विचार केला, मी 8 तास नोकरी करते आहे आणि माझं जे कौशल्य आहे त्या नोकरीमध्ये ते काहीच कामी नाही येत आहे.
हे जर का 8 तास मी माझ्या व्यवसायाला दिले तर त्या नोकरीपेक्षा निश्चितच मी जास्त पगार, जास्त पैसा कमवू शकेल. मग ते तुम्हाला नोकरी तर होती, त्याशिवाय तुम्ही त्या व्यवसायामध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिलं दुकान टाकलं आणि मग त्या संदर्भामध्ये तुमचा अनुभव कसा होता? तुम्हाला ती भीती वाटली नाही का की माझी नोकरी पण आहे, मला व्यवसाय पण करायचा आहे, हे कसं तुम्ही साध्य केलं? एक्झॅक्टली, म्हणजे तो काम अतिशय कठीणाईचा होता आणि निर्णय घेण्याचा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला नोकरी ही नाईलाजाने मला करायचं काम पडत होतं. माझा कल जो होता तो सारखा कला क्षेत्राकडे, म्हणजे रांगोळी असो, मेकिंग असो, शिवणकाम असो, ह्या सर्व गोष्टी मला फार आवडतात. आणि माझं घर सोडून जर का मला दुसऱ्या गावी नोकरीनिमित्त जर जायचं असेल तर मी यांना पहिलेच सांगितलं होतं, जर का माझी आता ट्रान्सफर झाली तर मी सरळ नोकरी सोडेल आणि तुम्हाला बिझनेसमध्ये जॉईन करेल. पण मग सुदैवाने देवाने हा एक चान्स समोर आणला आणि खूप छान लोकांचा रिस्पॉन्स मला यायला लागला, फीडबॅक्स मिळायला लागले. म्हणून मग ठरवलं की शॉप टाकायचं. शॉप तर टाकायचं होतं, पण मग असं झालं की शॉप टाकल्यानंतर रिस्पॉन्स मिळेल की नाही, आपण टाकतो तर आहोत आणि त्याच्यासाठी भांडवल कुठून आणायचं पुन्हा. मग हा विचार आला की रिस्क घ्यायला काय हरकत आहे, म्हणून काय होईल, जे भांडवलात पैसे लावलेले तेच बुडतील. मग असं समजायचं की आपण तो पैसा कधी कमवलाच नाही, असं म्हणून ते पाऊल उचलल्या गेलं. आणि नोकरी सोडण्याचा निर्णय, हा ती जी जगलिंग होत होती ना माझी, कुटुंब, व्यवसाय आणि नोकरी, आणि त्या काळात मुली मोठ्या व्हायला लागल्या होत्या. आपली खरी संपत्ती जी असते ते आपले मुलं असतात, त्यांच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेण्या अगोदर मी हे निश्चित केलं की माझ्या पगारा इतके पैसे मला तिथून येतात आहेत का, तेव्हाच तो सोर्स पहिले मी सुरू केला आणि त्याच्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आणि मग अवघ्या 5 वर्षात तुम्ही प्रगती केक शॉपच्या 7 शाखा उघडल्या आणि ती यशस्वी झाल्या, या मागचं काय रहस्य? कसं असतं की जेव्हा कोणाला यश मिळतं ना, त्याच्यात कोणा एकाचा वाटा नसून संपूर्ण टीमने एकत्रितरित्या मिळवलेलं ते यश असतं. तर याच्यामध्ये माझ्या दुकानातले जेवढे पण मुलं आहेत ना, त्यांचा मुलाचा वाटा आहे. ऍक्च्युली मला म्हणजे मुलं म्हणजे अगदी होतकरू, प्रामाणिक अशी एक मुलं मला येऊन जुळत गेली आणि त्यांच्या सपोर्टने आणि आम्ही पती पत्नींच्या आमचा जो अनुभव होता, प्रिव्हियस अनुभव, त्या अनुभवाच्या बेसिसवर, ऍक्च्युली अनुभव असा या बिझनेसचा आम्हाला काहीच नव्हता. त्याच्या जी सामग्री वापरल्या जाते त्या सामग्रीचे नाव काय आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हते आणि आम्हाला तो बिझनेस सुरू करायचा होता. त्याचे डीलर्स कोण असतात, त्याचा माल कुठून मागवायचा याचं सुद्धा नॉलेज नव्हतं. तर हे नॉलेज आम्ही जमा केलं. अमरावती, नागपूर, अकोला अशा सर्व बेकरीचा आम्ही सर्वे केला, प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी भेटलो, तिथून माहिती मिळवली आणि या सर्व आमच्या अनुभवाच्या बेसिसवर एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली आणि जो काही वर्षभरामध्ये त्या दुकानातून पैसा वाचून बचत करून जमवलेला आहे ते भांडवल म्हणून आम्ही दुसरं दुकान सुरू केलं. असं करत करत त्या शाखा वाढवल्या. पण मला इथे एक नमूद करायचं आहे की हे करत असताना अडचणी भरपूर येतात. म्हणजे देवाच्या कृपेने, बाय गॉड्स ग्रेस, असे संकट असे म्हणून नाही आले, पण दुकान सुरू केल्यानंतर मात्र देवाने आमची खूप परीक्षा पाहिली. मी जिथे रेंटने राहत शॉप घेतलेलं होतं, पहिलं शॉप, तिथे 5 वर्षाच्या बोलीवरती ते शॉप घेतलेलं होतं. पहिल्या वर्षी आमची अग्रीमेंट झाली आणि मग दुसऱ्या वर्षी आमचा असा निर्णय झाला की आता नोकरीचा राजीनामा द्यायचा आणि पूर्णपणे या व्यवसायावरती आधारित राहायचं. अशी कल्पना आम्ही त्या शॉप ओनरला दिली सुद्धा आणि ते म्हणाले की तुम्ही निश्चित राहा, 5 वर्षासाठी तुम्ही आमच्याचकडे आहात. पण राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 2च महिन्यात त्यांनी आम्हाला दुकान खाली करायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी तिथे केक शॉप टाकला. त्याच्यामुळे तो जो प्रसंग होता ना, थोडा भयंकर होता, कारण संपूर्ण उदरनिर्वाह त्या शॉपवरती आता चालणार होता, माझी नोकरी गेलेली होती. मग आता अशा परिस्थितीमध्ये दुसरं जर मी भाड्याने दुकान घेतलं तर विश्वास कसा ठेवायचा की पुन्हा ही सिच्युएशन येणार नाही. आणि विकत दुकान घ्यायचं म्हटलं तर जवळ भांडवल लागणार होतं, ते भांडवल पण नव्हतं. पण असं म्हणतात ना की मुद्दई लाख बुडाचा आहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरी खुदा होता है. तर अशा वेळेस तो वरचा जो असतो त्याला आपली काळजी असते, त्याला काहीतरी मोठं आपल्याकडनं घडवायचं असतं, तो अशी माणसं पाठवतो. त्या काळात रामदास काका बंडीवारची खूप मदत झाली, ते वडिलांसारखे धावून आले. ऍक्च्युली अगदी छोट्याशा अमाऊंटवर त्यांनी अग्रीमेंट केली आणि दुकान आमच्या हवाले केलं. त्याच्यामुळे चांगले आणि वाईट असे दोन्ही लोक आपल्याला आयुष्यात मिळतात. नक्कीच आपण आपल्या दिवस या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण असतो आणि त्याच्यामध्ये आपण एक रील स्टार आहे, 8-10 हजार आपले फॉलोअर्स आहेत आणि असं करत असताना तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकता आणि या सगळ्या जर्नीमध्ये, तुमच्या इन्स्टा स्टारच्या जर्नीमध्ये तुमच्या
मिस्टरांचं तुम्हाला सहकार्य लाभलं का आणि तुमच्या दोघांचं नातं कसं आहे हे ऐकायला मला आवडेल. मला सांगायला खरंच आवडेल. ऍक्च्युली आमच्या नात्याबद्दल जर बोलायचं असलं तर त्याच्यासाठी वेगळं पॉडकास्ट घ्यावं लागेल असं मला वाटतं, पण तरी मी बोलण्याचा प्रयत्न करते. या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा माझा एक हेतू होता, इंस्टाग्रामवरती येण्याचा. एक पहिला हेतू म्हणजे त्याच्या थ्रू माझ्या दुकानाला पब्लिसिटी मिळेल आणि माझे जे बिझनेस आहेत ते वाढतील, हा पहिला हेतू. आणि दुसरा हेतू म्हणजे मी सांगितल्याप्रमाणेच मला कला क्षेत्राची पहिल्यापासून लहानपणापासून आवड होती, जी मला आता जोपासायची संधी मिळाली. आणि तिसरी वेळ स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी. जसे की पहिली वेळेस मी स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवून तेव्हा स्वतःला प्रूव्ह केलं. सेकंड टाइम व्यवसायामध्ये हात घालून तो प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला. आणि आता ही तिसरी वेळेस आहे जिथे मला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ संधी मिळालेली आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांचा मला भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे मी काही चुकीचं वागेल किंवा लोक काय म्हणतील याची भीती त्यांना कधीच नसते. उलट पक्षी ते मला नवीन नवीन आयडियाज देत राहतात, मला सुचवत राहतात आणि प्रोत्साहन देत राहतात. म्हणजे माझ्या प्रत्येक पावलामागे ते असे खंबीरपणे उभे असतात आणि त्याच्यामुळे ते माझ्या मागे असल्यामुळे माझा एक कॉन्फिडन्स काही वेगळाच वाढून जातो. म्हटलं तर तिला सपोर्ट खूप आवश्यक असतो आणि तो सपोर्ट जर तिच्या जीवनसाथीचा असेल ना तर ती आकाशामध्ये काही उंच सोडू शकते. आणि या गोष्टी मी स्वानुभवावरनं बोलते आहे. मी जे काही माझे स्वप्न पूर्ण करते आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळेच. विदाऊट हिम आय एम झिरो. मी तर म्हणते. आणि प्रत्येक या निमित्ताने हा व्यासपीठ मला मिळालेला आहे. या निमित्ताने मी प्रत्येक मी म्हणेल जोडीदारांना ज्या विनंती करेल की आपल्या जोडीदाराला प्रोत्साहन द्या. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करा. आपल्याला काय वाटतं की महिलांनी आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबन व्हायला पाहिजे? बिलकुल बिलकुल. मी तर म्हणते मस्ट आणि मस्ट महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हायलाच पाहिजे. मी तर म्हणते किंबहुना ही काळाची गरज झालेली आहे. म्हणजे जेव्हा एक महिला घर खर्चामध्ये तिचा वाटा असतो ना, जेव्हा ती घर खर्चामध्ये काही पैसे देते तेव्हा त्या घरामध्ये तिचं स्थान काही वेगळंच असतं. म्हणजे एक जी होम मेकर असते तिला ना फॉर ग्रांटेड घेतलेलं असतं. तिचे जे कामं आहेत ते म्हणतात की हे तर तिचे कामच आहे, याच्यात काय विशेष करते. पण मी म्हणते की माझ्या मते प्रत्येक महिलेमध्ये विशेष गुण आहे. ते तिने स्वतः पहिले त्या गुणावरती काम केलं पाहिजे आणि त्यानंतर तिच्या घरच्यांच्या सपोर्टने तिने पुढे यायला पाहिजे. माझ्यामध्ये पण काही गुण होते. जर मला माझ्या मिस्टरांचा माझ्या घरच्यांचा सपोर्ट नसता मिळाला तर हे पॉसिबलच नव्हतं. हे सगळं जे काही पॉसिबल होऊ शकलं ते फक्त आणि फक्त मेहनतीच्या बळावरती, तुमच्या चिकाटी जिद्द या बळावरती. आणि ह्या गोष्टी अनुसरून मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की आपल्या दिग्रसकरांचं जे प्रिय वाक्य असतं की तुमची थोडी जरी प्रगती झाली तरी ते म्हणतात तुम्हाला सोन्याचा हंडा मिळालाय का काय. तर असं होत नसतं. कारण की मी तरी माझ्या उभ्या हयातीमध्ये कोणाला सोन्याचा हंडा भेटलेला पाहिलेला नाही आहे. तुम्ही जे काही करता, जे काही मिळवता ते तुमच्या स्वतःच्या मेहनतीच्या, चिकाटीच्या आणि जिद्दीच्या भरोशावरती मिळवता. आज आपल्या दिग्रसकर महिला वर्ग आहे, तुमच्या 2 मुली आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्या? बिलकुल. जर मुलींना किंवा आजच्या पिढीलाच काही संदेश द्यायचा म्हटलं तर मी म्हणेल की शिक्षण आणि कौशल्य हा असा एक तुमचा दागिना आहे जो तुम्हाला परिधान करायला पाहिजे. म्हणजे पहा, तुमच्या जवळचा पैसा कोणी पण चोरून घेऊ शकतं, हिरावून घेऊन जाऊ शकतं, पण तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही सतत शिकलं पाहिजे, काही ना काही कौशल्य अवगत केलं पाहिजे. आणि त्याचसोबत आजच्या यंग जनरेशनला मला असं सांगावं असं वाटेल की त्यांना तुम्ही कमावताय, तुम्ही पैसा कमावताय, पण त्याच्यासोबत तुम्ही बचतीला तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे. जर बचत नसेल, तुम्ही कितीही कमावलात तरी पण तुमच्याकडे हातात शिल्लक काहीच राहणार नाही. म्हणजे मी हे स्वानुभवावरनं सांगते. पैसा तुम्ही छोटासा जरी कमावला ना, तुमचं नियोजन जर योग्य असेल ना, तर तुम्ही तेवढ्या पैशात सगळ्याच काही फॅसिलिटी अनुभवू शकता. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे की स्वतःला छोट्या का होईना पण चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण पहिले तुम्ही स्वतःला सवयी लावता आणि त्याच सवयीनंतर तुम्हाला घडवतात. आणि आपण जर स्वतः सक्षम असणार तर आपण दुसऱ्याला सक्षम करू शकणार. आणि हे एम प्रत्येक आजची जी युवा पिढी आहे, मी म्हणेल की त्यांनी स्वतःच्या अंगी बाळगलं पाहिजे की मी स्वतः तर सक्षम होईलच, पण मला इतरांना सुद्धा सक्षम करायचं आहे. म्हणजे ते जिद्दीने पेटून उठतील आणि काहीतरी विशेष करतील. धन्यवाद. आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि आपण ह्या होत्या प्रगती केक शॉपच्या
सर्व आदरणीय नीता कांबळे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की अशाच एका कर्तबगार व्यक्तीला भेटू. तिथपर्यंत पाहत राहा बोल मनातला. धन्यवाद.